नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे चतुर्थी आणि प्रत्येक चतुर्थीला माझा उपवास असतो आणि आज मी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पण जाणार आहे. आणि माझं सगळं आवरून मी पाऊलयात्रा करत दगडूशेठ मंदिराच्या दिशेने निघालो. दगडूशेठ मंदिराकडे जाताना विश्रामबाग वाडा लागतो. त्या वाड्याचं सध्या आता काम चालू आहे. त्याचं काम झाल्यानंतर आपण नक्कीच तिथे जाऊ. तर आता मी दगडूशेठ मंदिराजवळ आलोय आणि आज चतुर्थीमुळे खूप गर्दी आहे. त्यानंतर मी गर्दीतून इकडून तिकडून घुसून चप्पल स्टँड पर्यंत गेलो. चप्पल तिथे ठेवली. त्यानंतर मी मंदिराच्या लाईनीच्या दिशेने निघालो. एवढ्या गर्दीमध्ये नेमकं लाईन हाय कुठून तेच समजत नव्हतं. शेवटी लाईनीत लागलोच, पण लाईन खूप हळूहळू चालत होती म्हणून एका ठिकाणी बराच वेळ थांबावं लागत होतं. मंदिरामध्ये गेल्यानंतर तर खूप घुमून फिरून लाईन होती आणि गर्दी तर बाबा नुसती वाढतच चालली होती. मध्ये व्हिडिओ काढता आला नसता म्हणून गणपती बाप्पाचा व्हिडिओ बाहेरच काढून घेतला. मी उपवासात जास्त काही खात नाही म्हणून म्हटलं कोल्ड कॉफी पिऊन घेऊ. तर माझं दगडूशेठ गणपतीचं दर्शन एकदम चांगलं झालेलं आहे आणि मी आता मानाच्या 5 गणपतींचं पण दर्शन घेणार आहे. तर तुम्ही ब्लॉग विदाऊट स्किप करता बघा आणि माझ्यासोबत तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. हे आहे पुण्याचे पहिले मानाचे गणपती, कसबा गणपती. यांना पुण्याचे ग्रामदैवत असेही म्हणतात. तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर अष्टविनायक गणपती बाप्पांचे फोटो पण लावलेले आहे. पहिले मी अष्टविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि हा आहे मानाचा दुसरा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती. यांचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो. आणि हा आहे मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम गणपती. यांचं पण दर्शन घेऊन मी पुढे निघालो. हा आहे मानाचा चौथा गणपती, तुळशीबाग गणपती. यांचं दर्शन घेऊन मी मानाच्या 5व्या गणपतीच्या दर्शनाला निघालो. आणि हा आहे मानाचा 5वा गणपती, केसरीवाडा गणपती. यांचं दर्शन घेऊन मी पाऊलयात्रा करत रूमच्या दिशेने निघालो. मी आता सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊन रूमवर आलो आहे आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.